चेंडू लावून ग्राउंड खेळून काढलेला आहे, परंतु वाडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सुद्धा करण्यात येत आहे आणि एक सुसज्ज अशी शांत सुरक्षित सुसज्ज अशी सुरुवात. पहिल्या चेंडूवर कोणताही धोका पत्करला नाही, कारण खोलवर टप्प्याचा काहीसा चेंडू होता. जसा चेंडू ओळखला तशी फक्त अलॉंग द ग्राउंड त्या चेंडूची प्लेसमेंट करण्यात आली लॉंगॉनच्या दिशेने. एकदा मिळवली, स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. गणेश कारंडे येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जातील वैभव मडवी यांच्या गोलंदाजीला. यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेतली, परंतु मैदान अपुरा आहे आणि अपुऱ्या मैदानाचा फटका बसेल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एक धाव मिळाली आणि धावसंख्येमध्ये भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहात आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर एक वाइडिश मिड ऑफ, एक मिड ऑन, एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. तर 30 यार्ड सर्कल बाहेर एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अलॉंग द ग्राउंडच खेळून काढलं. त्याला मोठा फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न राहिला नव्हता, कारण पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं अजिंक्य लाडूने जरी एक चौकार लगावला होता तरी त्यानंतर लगेचच बाद झाले होते आणि गणेश कारंडे सुद्धा अपयशी ठरले होते आपल्या बॅटने. परंतु या सामन्यामध्ये आवश्यकता आहे स्वतःला सिद्ध करण्याची. गणेश कारंडे हे नाव नवी मुंबई क्रिकेटमध्ये का गौरवाने घेतलं जातं हे दाखवण्याची. सामोर होते वैभव मडवीच्या गोलंदाजीला आणि फटका बघा. गणेश कारंडे यांचं नाव का घेतलं जातं नवी मुंबई क्रिकेटमध्ये आदराने हे दाखवणारा हा षटकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 हँड स्ट्रोक जाईल सीमारेषा पार षटकार. उत्तम दर्जाचे फलंदाज, उत्तम दर्जाचा फटका, 6 धावेचा षटकार, असं काहीसं समीकरण होतं या चेंडूवर. स्क्वेअर लेगचं क्षेत्र पूर्णपणे मोकळं होतं, त्यामुळे रिस्क घेण्याची ती संधी उपलब्ध होती गणेश कारंडेकडे आणि त्या संधीचं सोनं केलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा मिळवत धावसंख्या नेऊन पोहोचवली 8 वर. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने. लॉफ्टेड ड्राइव्ह, विराज यांचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्न अपयशी ठरेल, कारण फटका तेवढा सुंदर होता, फटक्यामध्ये ताकद तेवढी चांगली होती. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. गणेश कारंडे ही इज ऑन फायर नाव. पहिलेच षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आपल्या संघासाठी. यावेळेस पायावर आदळला होता, काहीसा इनकटर पद्धतीचा चेंडू हाताळला, व्हेरिएशन केलं होतं वैभव मडवीने. कोणती धाव मिळाली नाही आणि या निर्धाव चेंडूने झाली पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे बिनबाद 14. एक चांगली सुरुवात, परंतु त्याहूनही अधिक चांगले संकेत असतील दिविशाई लेवन ऐरोलीसाठी की गणेश कारंडे यांची बॅट तळपत आहे. खालच्या फळीमध्ये राजू यांची बॅट सुद्धा मागील सामन्यामध्ये चांगली तळपली होती. बाबू कांबळे यांनी सुद्धा चांगले 2 स्ट्रोक्स दाखवले होते आपल्याला, त्यामुळे चांगलेच सगळे खेळाडू हे चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत. आता अजिंक्य लाडू निराश अवस्थेत मागील सामन्यामध्ये परतले होते, परंतु नैराश्यातून आनंदाकडे कसं जावं हे अजिंक्य लाडूला माहित आहे. अपयशातून यशाकडे कसं जावं हे अजिंक्य लाडूला माहित आहे. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करतील. गोलंदाज असतील राहुल साळवी, डाव्या हाताचा उंच पुरा धड ढाकट वेगवान गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने करेल आपल्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू हवेमध्ये विस्टामिंग स्ट्रोक आहे का? तर हो, आणि लॉंग ऑन मध्ये अगदी चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू खाली आले. एक सोपा असा झेल प्राप्त करत पुन्हा एकदा अजिंक्य लाडू अनसक्सेसफुल जात आहेत माघारी. विकेट क्रमांक 1 प्राप्त होईल उत्कर्ष दिवा संघाला. आउटकटर पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि त्या कारणाने जिथे मिडल ऑफ द बॅटचा संपर्क हवा होता अजिंक्य लाडूला, तो संपर्क काही झाला नव्हता. बाद झाले, विकेट गमावली आणि आता नवीन फलंदाज रुपेश सोनकर. मागील सामन्यामध्ये आपण जे चित्र पाहिलं होतं, अजिंक्य लाडू यांनी चौकार लगावला, बाद झाले आणि त्यानंतर रुपेश सोनकर आले असता पहिल्याच चेंडूवर माघारी परतले होते.
परंतु आता काहीसं चित्र वेगळं आहे, आता काहीसा सामना वेगळा आहे, आता काहीसा संघ वेगळा आहे. पाहूयात राहुल साळवी टू रुपेश सोनकर, लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्मची ही लढत. फटका जरूर खेचायचा होता परंतु खराब लाईनचा फटका बसेल गोलंदाजांना. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. आउटफील्ड आपण चांगली पाहत आहात, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये वारंवार फलंदाजांचा प्रयत्न तोच राहिला होता सकाळच्या सत्रापासून की फक्त 30 यार्ड सर्कल क्लिअर करावं. त्यानंतर आउटफील्ड बाकीचं काम करत होती. आणि यावेळेस सुद्धा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. रीच बरीच लांब होती परंतु त्या चेंडू पर्यंत काही पोहोचू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा काढून पूर्ण केल्या. 2 धावांनी आता धावफलक हळूवार गतीने पुन्हा एकदा जाऊन पोहोचलेला आहे 17 वर. नो मॅन्स लँड मध्ये जरूर चेंडू पडला होता. चांगली मोठी रीच घ्यायची होती क्षेत्ररक्षकांना परंतु त्या चेंडू पर्यंत काही पोहोचता आलं नाही. प्रयत्न जरूर चांगला होता. विकेट महत्वाची आहे. फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न आहे उत्कर्ष दिवा संघाचा परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचले नाहीत. पाहूयात पुन्हा एकदा येथील गोलंदाजी मार्कवर राहुल साळवी, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू येणे शिल्लक आहेत. बाउंड्री लाईन क्लिअर आहे, ऑफ साइड खुली आहे. इथे सुद्धा एक चांगला चेंडू, नाही तर खराब चेंडू, पण जरूर करायचा होता परंतु बॅटच्या लाईनच्या फार बाहेरचा तो चेंडू होता. वाईड लाईन बाहेर हाताळला होता त्यामुळे एक अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव मिळेल. 18 धावसंख्या धावफलकावर. हळूवार काहीसं सौम्य वातावरण, हलकी वाऱ्याची मंद झुळूक मैदानामधून जरूर वाहत आहे परंतु उन्हाचा सुद्धा तेवढाच भर दिसत आहे. तिथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गफलत, जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कलेक्ट झाला असता चेंडू तर फलंदाजावर बाद होण्याचं दाट सावट नक्कीच पसरलं असतं परंतु झालं तर झालं. क्रिकेटचा हा खेळ आहे. कधी एक हार्ड चान्स सुद्धा फुल चान्स मध्ये कन्वर्ट केला जातो तर कधी सोपा झेल सुद्धा अगदी हळूवाररित्या सोडला जातो. त्यामुळे क्रिकेटचं भविष्य करणं, क्रिकेटचं भाकीत करणं फार कठीण असतं. आता गणेश कारंडे पुन्हा एकदा येथील स्ट्रायकिंग एंडवर 2 षटकार पाहिले होते मागील षटकामध्ये. या षटकामध्ये राहुल साळवी समोर कशा पद्धतीने खेळ करतील, कारण गोलंदाजांवर एक ब्रह्मास्त्र यॉर्कर जरी उपलब्ध असलं तरी सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि आपल्या आउट स्विंग पद्धतीच्या चेंडूने, आउट कटर चेंडूने उजव्या हाताच्या फलंदाजासमोर एक मोठी अडचण, एक कठीण प्रश्न निर्माण करण्यामध्ये नेहमीच यशस्वी होत असतात. आता पाहूयात लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस फ्लिक करायचा होता चेंडू. मैदानाचं भान राखून फटकेबाजी करावी लागेल. जर आपण पूर्ण मैदान पाहिलं असतं तर तिथे 6 धावा जरूर मिळाल्या असत्या परंतु अपुरं मैदान आहे. या अपुऱ्या मैदानाचा फटका बसेल फलंदाजांना, फक्त 1 धाव. वातावरण सुद्धा चांगलं पाहिलं होतं आजच्या दिवसामध्ये आपण, जिथे उन्हाचा थोडासा भर जरूर राहिला होता परंतु त्यानंतर जी वाऱ्याची मंद झुळूक येत होती, वाहत होती मैदानामध्ये, त्याने खेळाडूंना जरूर काहीसा सुटकेचा श्वास जरूर मिळत होता. काहीसा आल्हाददायक वातावरण या संध्याकाळच्या सत्रामध्ये आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. ऊन जरूर आहे तरी सुद्धा जी वाऱ्याची थंडगार मंद झुळूक मैदानामधून वाहत आहे त्याचा आधार काही खेळाडूंना इथे प्राप्त होत आहे. मैदानामध्ये दिविशा 11 ऐरोली संघाकडून गणेश कारंडे आणि रुपेश सोनकर ही जोडी, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल साळवी. आतापर्यंत जर पाहिलं तर राहुल साळवी फलंदाजांवर प्रभावी ठरलेले आहेत. आपल्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली होती अजिंक्य लाडोजी, त्यानंतर वाईड, त्यानंतर 2, त्यानंतर वाईड आणि 1 अशा पद्धतीने एकूण फक्त 4 धावसंख्या खर्च केल्यात. 6 धावसंख्या खर्च केल्या. अलॉंग द ग्राउंड कार्पेट शॉट कव्हर रिजन मध्ये फेकी बघा, गोलंदाजाच्या हातामध्ये सरळ. फलंदाजांना कोणतीही संधी नाही दुसरी धाव घेण्याची, धोका नव्हता पत्करला फलंदाजांनी.
वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल करावा लागत आहे, जिथे उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची ही जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसत आहे. त्याच दरम्यान दारावर संघाचे कॅप्टन सचिन नाईक आपले हार्दिक हार्दिक स्वागत. विशाल वीर आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू यावेळेस बॅटची बाहेरची कडा, वारंवार बॅटच्या बाहेरच्या कडा घेत आहे चेंडू आणि जात आहे घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. या एका धावेने झाली दुसऱ्या षटकाची समाप्ती. राहुल साहू यांनी एक चांगलं षटक हाताळलं, त्यामध्ये अजिंक्य लाडू यांची सफलता प्राप्त करून देत असताना धावा खर्च केल्या फक्त 8 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिविशा 11 ऐरोली संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 1/22. 11 धावसंख्येची सरासरी साधलेली आहे आणि या 11 धावसंख्येच्या सरासरीमध्ये इथे मात्र महत्त्वाचं योगदान राहिलं ते म्हणजे गणेश कारंडेचं. 2 षटकार, 2 खणखणीत असे लांबलचक षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिले. अजूनही 12 चेंडू येणे शिल्लक आहे. फक्त 2 नव्हे तर आणखीन अशा काही मोठ्या फटक्यांची, आणखीन षटकारांची आवश्यकता आहे. 2 षटकांची समाप्ती, 22 धावसंख्या धावफलकावर. नवीन गोलंदाज मोनिश पाटील, चांगला लांब लचक असा रनअप आहे आणि गती सुद्धा तेवढीच आहे या गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. गती बघा, चांगली गती होती. ऑफ ड्राईव्ह केला गेलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल जरूर दिला होता, परंतु शेवटच्या क्षणी थांबवलं. शेवटच्या क्षणी नकार दिला गेला रुपेश सोनकर यांच्या माध्यमातून, कारण कदाचित काहीसा धोका निर्माण झाला असता जर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला असता तर. एकदा मिळवली स्ट्राईक मध्ये, पुन्हा एकदा झालं परिवर्तन. स्ट्राईकवर येतील आता रुपेश सोनकर. बराचसा वेळ घेतलेला आहे आता आणि आता मोठे फटके खेळण्यामध्ये सेट सुद्धा झालेले आहेत, पण सेट झाल्यानंतर आता कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. इथे पुन्हा एकदा बॅटची वरची कडा आणि त्याच दरम्यान नो बॉल सुद्धा टाळला जात आहे. नो बॉल. क्रीज ओलांडली, बॉलिंग क्रीज ओलांडली. जे बंधन असतं गोलंदाजांवर त्या बंधनाच्या विरुद्ध ही गोलंदाजी केली आणि या इनिंग्स मधील या डावामधला पहिला नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अखेरकार रुपेश सोनकर आता एका सुवर्ण संधीच्या उंबरठ्यावर असतील, कारण फ्री हिट आहे. कसाही फटका खेचा, आपण कॅच आउटच्या स्वरूपात बाद होणार नाहीत, आपण बोल्ड आउट होणार नाहीत. आउट होणार तर फक्त रनआउट नाही. त्यामुळे एक मोठी संधी आहे आता स्वतःला सेट करण्याची. आतापर्यंत जर आपण रुपेश सोनकर यांची खेळी पाहिली तर 4 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि फक्त 5 धावसंख्या उभारलेली आहे. त्यामुळे ज्या नावाने परिचित आहेत आपल्या खेळीसाठी, त्या खेळीला अनुसरून काही खेळी अजूनपर्यंत करता आलेली नाही. पाहुयात फ्री हिटचा चेंडू. मोनिश पाटील फलंदाज तेच, गोलंदाज तेच, क्षेत्ररक्षण सुद्धा तेच, परंतु चेंडू आहे फ्री हिटचा. यावेळेस हवेमध्ये आहे, मिड विकेटच्या दिशेने झेल जरूर घेतला जाईल आणि काय चुकी झाली तिथे. अगदी असं वाटलं की तो झेल सुद्धा प्राप्त केला होता, परंतु शेवटच्या क्षणी जिथे कलेक्शन एक्झिक्युशन महत्वाचं होतं त्या एक्झिक्युशन मध्ये काहीशी कमतरता जाणवली. 4 धावा मिळाल्या, कोणतीही धाव नव्हती तिथे, मात्र 4 धावा मोजाव्या लागतील आणि या मिसफिल्डिंगच्या धावा जरूर दुसऱ्या डावामध्ये महागड्या पडतील उत्कर्ष दिवा संघाला. फ्री हिटवर मिळाल्या 4 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. यावर सुद्धा चांगला फटका आहे, हवेमध्ये आहे, कोणतीही संधी नाही क्षेत्ररक्षकांकडे. सेट झाले आणि सेट झाल्या झाल्या फ्री हिटला चौकारावर पाठवलं, त्यानंतरच्या चेंडूला षटकारावर पाठवलं. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 10 धावसंख्या आता प्राप्त करत आहेत रुपेश सोनकर. माझे साथी गुणलेखक यश पाटील मला एक चांगली माहिती देत आहेत की जिथे फक्त 4 चेंडूंवर 5 धावसंख्या करत होते, त्यानंतर 6 चेंडूंवर आता 15 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेले आहेत रुपेश. बघा 2 चेंडू किती सामन्याचं चित्र पालटवू शकतात. 2 चेंडू फलंदाजाला कसा आत्मविश्वास प्राप्त करून देऊ शकतात. राईट आर्म राऊंड द विकेट मोनिश. आणि इथे काय झालं, अगदी यष्ट्यांचं चुंबन घेऊन फक्त त्या बेस उडत असताना चेंडू धडकला यष्ट्यांना.
फलंदाज एका खराब जजमेंटच्या जोरावर रुपेश सोनकर झाले बाद आणि एकूण 35 धावसंख्येवर हा दुसरा गडी माघारी परतत आहे देवीच्या 11 ऐरोली संघाचा. बाबू कांबळे व्हेरी डेंजरस मॅन, व्हेरी पॉवरफुल मॅन ऑन द स्ट्राइक, ऑन द स्ट्रायकिंग एंड. सामोरतील मोनिश पाटील यांच्या गोलंदाजीतील 5व्या चेंडूला आणि पहिल्या चेंडूवर आल्या आल्या लॉफ्ट केलेला आहे चेंडू, पाठवलेला आहे सरळ वाईश लॉंग ऑफच्या सीमारेषा पार. षटकार. षटकार चौकारांची भाषा फक्त या खेळाडूला अवगत आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा एक षटकार आणि एक चौकार लगावला होता आणि या सामन्याची सुरुवात सुद्धा आपल्या खेळीची एका षटकाराने करण्यामध्ये यशस्वी. काय फटका होता बघा. क्लासिक फटके जरी सुंदर दिसत असले तरी सुद्धा जे पॉवरफुल फटके असे धडाकेबाज फलंदाज जनरेट करत असतात आपल्या बॅट मधून, त्या फटक्यांची सुंदरता काही वेगळीच असते आणि ती सुंदरता आपल्याला बाबू कांबळेच्या या बॅट मधून निघालेल्या फटक्याने मिळाली. 6 धावा मिळाल्या. धावसंख्या झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचली धावा 41. यावेळेस पायावर आदळला, पायावर आवाज जरूर जोरदार आला. बॅटची कडा घेतली होती, पंचांनी कळवलं इनसाइड एज घेतली होती बॅटची. 1 धाव मिळाली. शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव आणि या एका धावेने आता तिसऱ्या षटकाची सुद्धा झाली समाप्ती. एकूण 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर देवीच्या 11 ऐरोली संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 42. 14 धावसंख्येची सरासरी, एक चांगली सरासरी, एक सुरक्षित अशी सरासरी. कारण संध्याकाळचं सत्र आता जवळ येत चाललेलं आहे. वातावरणामध्ये काहीसा थंडावा जरूर जाणवेल आणि तो थंडावा गोलंदाजांना सहकार्य जरूर करेल, परंतु फलंदाज असे समोर आहेत की त्या गोलंदाजांना सहकार्य करत असलेल्या वातावरणाच्या विरुद्ध खेळ करतील आणि आपल्या संघाच्या बाजूने या सामन्याचा निकाल काढून घेतील. गणेश कारंडे आता बराच वेळ स्ट्राईक पासून वंचित राहिलेले आहेत. रुपेश सोनकर खरं तर सुरुवात केली होती या षटकाची, त्यामध्ये एक षटकार एक चौकार लगावला होता, त्यानंतर बाद झाले आणि बाबू कांबळे यांनी आल्या आल्या एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. शेवटच्या चेंडूवर मिळाली 1 धाव. स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. एकूण 42 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता चौथ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर सोपवली जाईल, तर मागच्या मॅच मधील ज्याला हिरोच्या कमी लेखता येणार नाही, कारण संघ अडचणीत होता. कोणत्याच फलंदाजाच्या बॅटमधून ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा येत नव्हत्या, परंतु सलामीला आलेला फलंदाज विराज मडवी सुरुवातीपासूनच जो खेळ स्वीकारला होता, जी फलंदाजी करत होता, त्या फलंदाजीच्या जोरावर एक चांगलं आव्हान उत्कर्ष दिवा संघाला उपलब्ध करून दिलं होतं आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेत चांगली गोलंदाजी सुद्धा करत असतात. कृपया दिवा संघाला विनंती असेल वारंवार आपण टीम मीटिंग्स घेऊ नयेत. अजूनही आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे आहेत. अजूनही 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि वेळेचा अभाव आपल्याला जाणवणार नाही याची कृपया करून काळजी घ्यावी. फक्त प्रकाशाची 2 तास आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण 4 वाजलेले आहेत. थंडीचे दिवस आहेत. दिवस हा लहान असतो, लवकर सूर्यास्त होतो आणि प्रकाशाचा अभाव फायनलच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जाणवणार नाही याची काळजी आपण घ्यावी. चला सुरुवात करूयात. या शेवटच्या षटकाला पहिल्या डावातील घेऊन येतील गोलंदाज विराज मडवी, तर फलंदाज असतील बाबू कांबळे. एक षटकार लगावला, स्वतःला सेट केलं, त्यानंतर सुरक्षितरित्या 1च धाव मिळवली. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा स्वतःला स्ट्राईकवर परिधान केलं. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. विराज मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर प्रहार, धमाकेदार, जबाबदार षटकार
आलेला आहे बाबू कांबळे यांच्या बॅट मधून. काय फटका होता. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती या सामन्यामध्ये आपल्या खेळीची, अगदी हुबेहूब त्याच पद्धतीचा फटका या चेंडूवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता गोलंदाजी कुठे करावी. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन आकारली होती, ती लाईन कव्हर करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने त्या फटक्याची आखणी केली आणि 6 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी बाबू कांबळेने. विराज मडवी पुन्हा एकदा ऑन द मार्क गोलंदाजीसाठी. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे मिड ऑफ मध्ये. श्रीकांत यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट. गणेश कारंडे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली, कोणतीही गरज नव्हती धाव काढण्याची, परंतु तो स्ट्राईक घेण्याचा मोह काही आवडता आला नव्हता. रनआउटच्या स्वरूपात जावं लागेल माघारी. फलंदाज क्रमांक 3 गणेश कारंडे होतील बाद. दिविशा 11 ऐरोली संघाच्या पहिल्या सामन्यातील हिरो राजू येतील आता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. समोर असतील बाबू कांबळे. पुन्हा एकदा सामोरे जातील विराज मडवीच्या गोलंदाजीला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लाईन लेन चुकवली होती. लाईन लेन चुकली असता फुलटॉस चेंडूची मेजवानी मिळाली असता त्याचा आस्वाद घेतला जात आहे. बाबू कांबळे यांनी लगावलेल्या या षटकाराने 6 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतरचा हा षटकार. 12 धावा 3 चेंडून मागे. शेवटचा स्लॉग ओव्हर आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बाबू कांबळे यांची जर खेळी पाहिली 4 चेंडू आणि 19 धावा. यावेळेस सुद्धा फटका बघा. ओ माय गॉड. लॉंग ऑफ क्षेत्र पूर्णपणे आपल्या नावावर केलेलं आहे बाबू कांबळेने. 3 षटकार लगावले त्या दिशेने, 3 वेळा चेंडूंना पाठवलं त्या दिशेने. काय फटकेबाजी चाललेली आहे. वारंवार त्या चुका गोलंदाजांच्या माध्यमातून होत आहेत, कारण जिथे चेंडू हाफ वॉली मिळेल तिथे मात्र त्या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवण्यामध्ये वारंवार यशस्वी ठरलेले दिसतात. तरी सुद्धा वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी. एक मोठी चूक गोलंदाजांच्या माध्यमातून. चला पाहूयात पुढील चेंडू. या चेंडूवर सुद्धा फटका उंचावलेला आहे, परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक चेंडू जजमेंट करता करता कोणतीही चूक करणार नाही. बाबू कांबळे आग बरसत होती बॅट मधून, तळपलेली होती बॅट या मैदानामध्ये, परंतु ती तळपलेली बॅट शांत करण्यासाठी त्यावर पाणी फिरत असताना विराज मडवी यांचा एक चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचा एक चांगला झेल. बाबू कांबळे एका चांगल्या खेळीनंतर जातील मात्र माघारी. बराचसा काळ क्रिकेट पासून दूर राहिले होते. मला दिविशा 11 संघाचे 12वे खेळाडू असं सांगत आहेत की जवळजवळ 9 महिन्यानंतर पुनरागमन करत आहेत क्रिकेटमध्ये बाबू कांबळे आणि एक अप्रतिम अशी खेळी. अभि पाटील आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जावं लागेल माघारी. उत्तर नव्हतं, चकित होऊन बसले होते. शेवटच्या चेंडूवर प्राप्त झाली सफलता विराज मडवीला आणि एकूण पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागलेल्या असतील त्या म्हणजे दिविशा 11 ऐरोली संघाच्या 60 आणि 61 धावसंख्येचं आव्हान. सरासरी जर आपण पाहिली तर 15.25 ची सरासरी आवश्यक असेल.
61 धावसंख्येचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग उत्कर्ष दिवा संघाच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जाईल त्याचं चित्र आपण पाहूयात या सामन्यातील उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावसंख्या उभारली दिविशा 11 ऐरोली संघाने ती म्हणजे 60. 61 धावसंख्येचं आव्हान आहे 4 षटकांमागे. 15.25 ची सरासरी आणि या सरासरीला अनुसरून जर फलंदाजांनी फलंदाजी केली तर धारावी संघासमोर नक्कीच जाऊ शकतात. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित राधाकृष्ण चषक 2025 मध्ये आम्ही आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. एक आकर्षक अशी स्पर्धा, आकर्षक असं आयोजन, आकर्षक असा खेळाडूंचा खेळ आणि त्यामध्ये लाभलेली प्रेक्षकांची ही उपस्थिती, एक संपूर्ण अशी स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतात. आणि आताचा चालू असलेला सामना एकीकडे आहे दिविशा 11 ऐरोली तर दुसरीकडे आहेत उत्कर्ष दिवा. उत्कर्ष दिवा संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर आमंत्रित केलं दिविशा 11 ऐरोली संघाला फलंदाजी करण्यासाठी. फलंदाजी करत असताना सुरुवात एक चांगली करून दिली होती गणेश कारंडे यांनी, परंतु त्यानंतर काही विकेट जरूर पडत होत्या. कमबॅक केलं गोलंदाजांनी, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक राहिलं बाबू कांबळे यांची विस्फोटक अशी फलंदाजी आणि त्याला साथ दिली ती म्हणजे गणेश कारंडेने. अशा पद्धतीने एकूण 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या 60. 61 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. 61 धावसंख्येचा डोंगर उभा आहे. 24 चेंडूंमागे पार पाडायचा आहे. 24 चेंडूंमागे सर करायचं आहे. त्या 24 चेंडूंमागे 61 धावसंख्येची वाटचाल कशी असेल, 24 चेंडूंमागे 61 धावसंख्या पार पाडण्याची मोहीम कशी असेल उत्कर्ष दिवा संघाची, हे पाहूयात आपण या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. क्षेत्ररक्षकांची पाहणी करताना क्षेत्ररक्षक गोलंदाज राकेश, पहिला चेंडू लॉफ्ट केलेला आहे, जोरदार पंच कव्हरच्या दिशेने मनगटामध्ये ताकद निर्माण केली, आपल्या बाजूंमधील पॉवर ही मनगटातून दाखवली आणि पहिल्या चेंडूवर श्रीकांत नारायणकर यांच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. इम्प्रेसिव्ह स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक आपण पाहिला श्रीकांत नारायणकर यांच्या बॅट मधून. आता संघाला आवश्यकता आहे या फटक्यांची आणि पहिल्या चेंडूवर एका डाव्या हाताच्या गोलंदाजावर इथे दबाव निर्माण केला जात आहे. किती लांब गेला होता तो फटका. उजव्या हाताचे जेव्हा फलंदाज असतात तेव्हा जी ऑफसाइड असते तिथे फटके खेळण्यासाठी तेवढी पॉवर जनरेट करता येत नसते, कारण तिथे जास्त मनगटाचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता मॉडर्न क्रिकेट असं झालेलं आहे की त्या दिशेने सुद्धा मोठे फटके पाहायला मिळतात आणि यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने संधी आहे. एक सोपा असा झेल, जजमेंट चांगली, षटकार लगावला, कौतुक जरूर करत होतं श्रीकांत नारायणकर यांचं, परंतु त्यानंतर एक खराब फटक्याच्या जोरावर इथे मात्र जावं लागेल माघारी. फलंदाज क्रमांक 1 दुसऱ्या चेंडूवर श्रीकांत नारायणकर होतील बाद. खेळाडू कक्षाकडे जाता जाता स्वतःला जरूर प्रश्न विचारत असतील, हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का? कारण जर विकेट ठेवली असती तर आपल्या विजयाच्या दिशेने चाललेल्या या वाटचालीकडे एक योगदान चांगलं दिलं असतं, परंतु झालं तर झालं. श्रीकांत नारायणकर झाले बाद. आता नवीन फलंदाजी मार्कवर आलेले आहेत राकेश राव. राकेश राव फलंदाजी मार्कवर. सामोरे जातील
राकेश काळे यांच्या गोलंदाजीला, त्यामुळे दोन राकेश मध्ये चाललेली लढत आपण पाहू शकाल. पंचांचा गार्ड जरूर घेत आहेत, फार महत्वाचा असतो, कारण स्टँडिंग पोझिशन कशी असावी, स्वतःचा स्टान्स कसा असावा हे गार्डने कळतं. कारण यष्ट्या जरी थोड्याशा तरी दाखवल्या तर जराशी जरी जजमेंट चुकली तर मात्र नक्कीच अडचण येऊ शकते. त्याच दरम्यान एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजांच्या माध्यमातून अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अजूनही पहिला चेंडू खेळण्याच्या अपेक्षित राकेश राव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज राकेश काळे. फुलटॉस चेंडू होता परंतु खराब फटका. टॅप जरूर केलं होतं, कलेक्शन चांगलं आणि फेकी पण चांगली. उंच उडी मारली होती चेंडू कलेक्ट करण्यामध्ये. फेकी सुद्धा बघा अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये. चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना. मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि फिटनेस सुद्धा तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंची. एक धाव मिळाली आणि मागच्या सामन्यातील बॅटिंग मधील हिरो विराज मडवी यावेळेस येथील फलंदाजी मार्कवर. चांगला फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने, परंतु जाईल फक्त एका धावेसाठी घोषित क्षेत्रात. एक धाव मिळेल. फटका जरूर चांगला होता, गती सुद्धा चांगली होती, संपर्क सुद्धा चांगला होता बॅटमधून निघाल्यानंतर, परंतु जे क्षेत्र अपेक्षित होतं त्या अपेक्षित क्षेत्रामध्ये ती योजना करता आली नव्हती. फटक्याची प्लेसमेंट काहीशी चुकली. एकच धाव मिळाली, एका धावेवर मानलं समाधान. पाहूयात पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. प्रेक्षकांना विनंती असेल की आपण चेंडू लवकरात लवकर मैदानात पुरवावा. काहीसा ब्रेक लागतो सामन्याला, तर जी फलंदाजांची आणि गोलंदाजांची लय असते ती काहीशी बिघडली जाते. त्यामुळे विनंती असेल की आपल्याला चेंडू जो मैदानाबाहेर गेलेला आहे लवकरात लवकर आपण मैदानामध्ये आणावा. त्याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे श्री विशाल मडवी साहेब आणि अनिल कोळी साहेब. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. विराज मडवी यावेळेस बॅकफुटवर गेले, स्वतःला ऍडजस्ट केलं, शरीर वळवलं, बॅट वळवली आणि चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउंस, सीमारेषा पार चौकार. फटका अतिशय चांगला होता. जसं ओळखलं की शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू आहे तसं स्वतःला ऍडजस्ट करत असताना बॅकफुटवर गेले, शरीराचं वळण लेग साईडच्या दिशेने केलं आणि चेंडू पाठवला सीमारेषा पार चौकारासाठी. एक चांगल्या फलंदाजाची लक्षणे. फलंदाज सेट झाल्यानंतर कसा दिसावा, तर विराज मडवी सारखा दिसावा. अगदी मिडल ऑफ द बॅट हा फटका आला होता. तेवढी पॉवर जरी जनरेट करता आली नव्हती तरी अपेक्षित धावसंख्या होत्या त्या मिळाल्या. 4 धावसंख्या मिळाल्या आणि 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 13 वर. अजूनही हा शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की 15.25 ची सरासरी जरूर होती, परंतु आता त्या सरासरीला अनुसरून अशी फलंदाजी सुद्धा चाललेली आहे. यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न बॅकफुटवर जाऊन स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा, परंतु त्या प्रयत्नात एक धाव जरूर मिळेल. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि पहिल्या षटकाची झाली समाप्ती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील त्या म्हणजे 14 धावसंख्या समाधानकारक आहेत. एक विकेट जरी गमावला असला श्रीकांत नारायणकर यांचा तरी सुद्धा समाधान धावसंख्येपर्यंत मजल जरूर मारलेली आहे, ती म्हणजे उत्कर्ष दिवा संघाच्या या फलंदाजांनी. आता पाहूयात पॉवर प्लेचं बंधन मुक्त झाल्यानंतर, पॉवर प्लेचं बंधन तुटल्यानंतर कशा पद्धतीने या येणाऱ्या 18 चेंडूंमागे 47 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज विशाल, ज्या विशालने मागील सामन्यामध्ये दिविशा 11 संघाला गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिलं होतं. राकेश काहीसे मागडे ठरले होते, तेच विशाल यावेळेस येथील गोलंदाजी मार्कवर. फटका फसला, बॅट अगोदर निघाली, चेंडू काहीसा उशिरा आला, टायमिंग काही जुळालं नाही. 22च्या स्वरूपात एक घोषित स्वरूपाची धाव. क्षेत्ररक्षकांची जर आपण पाहणी केली तर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित.
आणि जे क्षेत्र मोकळं होतं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, ते क्षेत्र ओळखलं आणि आपल्या बाजूने कॅपिटलाइज करत असताना खेचला चौकार. जोरदार पंच करत असताना विराज मडवी आपल्या अंगातील कलात्मकता दाखवत आहेत, आपल्या अंगातील कला दाखवत आहेत. आपल्या खेळलेल्या या फटक्यांनी चौकार मिळवला, धावसंख्येला आकार दिला गेला, धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. यावर सुद्धा चांगला चेंडू आहे फलंदाजापासून दूर, परंतु वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि एका धावेने आता धावफलक जाऊन पोहोचेल 20 वर. धावसंख्या समाधानकारक जरूर आहे, परंतु तो वेग कायम राखावा लागेल अथवा त्या वेगापेक्षा जास्त गतीने फलंदाजी करावी लागेल. जर काहीसा वेग कमी झाला तर उत्कर्ष दिवा संघासमोर काहीशा अडचणी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात, परंतु या अडचणीतून बाहेर कसं काढावं आपल्या संघाला हे माहीत आहे उत्कर्ष दिवा संघाच्या फलंदाजांना. विराज मडवी असतील, राकेश राव असतील, वैभव मडवी सुद्धा उपस्थित आहेत डगआउट मध्ये. मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्याच दरम्यान एक चांगला फटका सरळ दिशेने साइड स्क्रीनच्या अगदी समोर गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून जाईल चेंडू, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. मैदानाचा पुरेपूर अभ्यास केलेला दिसत आहे आता आणि चेंडूच्या मेरिट नुसार चाललेली ही विराज मडवीची फलंदाजी. पॉइंटचं क्षेत्र म्हणा, स्क्वेअर लेगचं क्षेत्र म्हणा, सरळ दिशा म्हणा, कोणतेही क्षेत्र आता सोडत नाही आहेत. जिथे धावा मिळतील, जिथे मोठा फटका खेळण्याची संधी मिळेल त्या क्षणी त्या दिशेने फटका खेचत आहेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धाव मिळाली आणि धावसंख्येमध्ये आता भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्क्वेअरच्या दिशेने फटका जरूर चांगला असला तरी सुद्धा एकच धाव मिळेल. बघा वारंवार जी मैदानाची पाहणी करावी लागते, कारण बरेचसे मैदाने ही हाफ ग्राउंड पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबईमध्ये. अनुभव जरी बराच असतो फलंदाजांना तरी सुद्धा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्या चेंडूच्या मेरिटवर फटके खेचण्याचा प्रयत्न काही वेळा घोषित क्षेत्रामध्ये घेऊन जातो फलंदाजांना आणि त्याच पद्धतीचा हा फटका सुद्धा आपण पाहिला. एक धाव मिळाली. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतील गोलंदाज विशाल. कट केली होती, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस सुद्धा चेंडू फक्त एका धावेसाठी घेईल घोषित क्षेत्राची भेट. एक धाव मिळाली आणि 2 षटकांचा खेळ झाला संपुष्ट. एकूण 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 1/27 आणि आता उर्वरित 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 34 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 षटकांमधील जर सरासरी आपण पाहिली तर 13.50 ची सरासरी आतापर्यंत अवलंबलेली आहे, परंतु आता त्या सरासरीपेक्षा काही जास्त करावं लागेल, काही वेगळं करावं लागेल. एखादा चमत्कार आपल्या बॅटने, एखादी फटक्याची रोषणाई आपल्या बॅटने दाखवावी लागेल उत्कर्ष दिवा संघाच्या या फलंदाजांना, कारण आवश्यकता आहे 12 चेंडूंमागे 34 धावसंख्येची. आवश्यकता आहे 2 षटकांमागे 17च्या सरासरीची. कोणता फलंदाज आपल्या नावावर या धावसंख्या करेल, कोणता फलंदाज आपल्या खांद्यांवरती जबाबदारी घेईल. आतापर्यंत आपण विराज यांना ती जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेताना जरूर पाहिलं होतं, परंतु आता जी गती विराजने पत्करली होती त्या गतीपेक्षा दुप्पट गतीने धावसंख्या उभाराव्या लागतील. समीर येथील गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूंमागे 34 धावसंख्येची आवश्यकता असताना एका फिरकीपटूला अवलंबलं जात आहे गोलंदाजी मार्कवर. ती गती काहीशी काढून घेण्याचा प्रयत्न खेळपट्टीमधून. फलंदाज राकेश राव पहिल्या चेंडूवर वाट पाहत राहिले, एक पाय बाहेर काढला, फ्रंट फूटवर जरूर गेले होते, परंतु बॅटची बाहेरची कडा घेत असताना चेंडू विसावला घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. हळवार गती. एखादा चेंडू जर कमी होत असेल तर त्यावर जास्तीत जास्त धावसंख्या मिळवायचा प्रयत्न जरूर आहे उत्कर्ष दिवा संघाचा, परंतु प्रयत्न आतापर्यंत काहीसा असफल ठरवत आहेत गोलंदाज. इथे पुन्हा एकदा फुलटॉस होता, परंतु फुलटॉस चेंडूला सुद्धा काही सीमारेषा दाखवता आली नाही. त्याच दरम्यान कव्हर रिजन मध्ये चेंडू गेला असता फक्त एका धावेवर मानलं समाधान. आणि आता विराज मडवी, ज्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याची आवश्यकता आहे,
ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे या सामन्याचं चित्र उत्कर्ष दिवा संघाच्या बाजूने खेचण्याची. आपण जर पाहिलं तर ऐरोली आणि दिवा अगदी बाजूबाजूची गावं आहेत आणि हा सामना या दोन गावांच्या अगदी मधोमध येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे एकीकडून या सामन्याची ओढताण दिवा संघाच्या बाजूने चालू आहे तर दुसरीकडून ऐरोली संघाच्या बाजूने या सामन्याची ओढाओढ चालू आहे. कोणत्या संघाच्या बाजूने तो सामना जाईल, कोणत्या संघाकडे तो सामना खेचला जाईल आपण पाहूयात. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडू मागे आवश्यकता असेल 32 धावसंख्येची. फुलटॉस चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलेला, जोरदार, बहारदार, दिमागदार विराज मडवी यांच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. फटका चांगला होता, चेंडू खराब होता आणि त्या खराब चेंडूला बरोबर सीमारेषेची दिशा दाखवली. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित होते परंतु फटक्यामध्ये ताकद एवढी चांगली होती की कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाकडे उपलब्ध न होता चेंडू गेला सरळ सीमारेषा पार षटकारासाठी. 6 धावा आल्या आणि जिथे आता आवश्यकता होती 10 चेंडूंमागे 32 धावसंख्येची त्या समीकरणामध्ये बदल होत असताना समीकरण जाऊन पोचलेलं आहे 9 चेंडूंवर 26 धावा. चांगला चेंडू होता, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू, फलंदाजांना केलं बीट, निर्धाव चेंडूची समाप्ती. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. पारडं आता दिविशा 11 ऐरोलीचं काहीसं जड. 8 चेंडू, प्लेयर रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा जो ऑनफिल्ड कॉल असेल तोच आपल्याला मान्य करावा लागेल. प्लेयर रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. अनुभवी असे पंच आहेत आणि त्वरित आपल्याला सल्लामसलत करून काहीसा निर्णय देतील. परंतु तोपर्यंत जर आपण समीकरण पाहिलं तर हा चेंडू येण्या अगोदर जे समीकरण होतं 9 चेंडू मागे 26 धावसंख्येची आवश्यकता, या समीकरणामध्ये बदल जो होईल चेक करूयात. पंचांची मागणी केली जाते. SSS लाईव्हच्या माध्यमातून जे युट्यूबवर चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याच आधाराने हा रिव्ह्यू सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल असेल हा. पंचांचा निर्णय सुद्धा येईल वाईट बॉल, कारण अतिरिक्त वळण घेतलं होतं त्या चेंडूने आणि अतिरिक्त वळणाच्या जोरावर वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. कृपया पंचांशी वादावाद करू नये. बाबू कांबळे, गणेश कारंडे, विनंती असेल अजूनही आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे, उशीर करू नयेत. अजूनही 3 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूंमागे 25 धावसंख्येची. समीकरणामध्ये काहीशी रंगत आता येत आहे. समीकरणामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर होता आणि तो आता प्रयत्न सफल होत असताना आणखीन एक वाईड बॉल, आणखीन एका धावेचा आधार. 9 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. विराज मडवी ऑन द स्ट्रायकिंग एंड. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र खराब चेंडू. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस चांगला चेंडू होता, काहीसा खोलवर राहणारा. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. यावेळेस दिविशा 11 ऐरोली संघाच्या बाजूने लागेला चेंडू. 8 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक बघत राहतील, उडी जरूर घेतील परंतु ती हाईट सुद्धा कमी पडेल कारण चेंडू गाठेल सरळ सीमारेषा. जाईल चेंडू सीमारेषा पार. षटकार. बॅकफूट वरचा दुसरा अप्रतिम फटका पाहिला आपण विराज मडवी यांच्या बॅट मधून. काय फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक जरी उपस्थित असले तरी सुद्धा एवढी पॉवर चांगली जनरेट केली होती त्या फटक्यामध्ये
की षटकाराशिवाय त्या चेंडूला कोणता पर्याय नव्हता आणि या षटकाराने आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना समीकरण आलेलं आहे 7 चेंडू मागे 18 धावसंख्येवर. 7 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. समीर आता काहीसा विचार करत असताना कोणत्या बाजूने चेंडू वळवावा, कोणत्या बाजूने चेंडूची आखणी करावी, कोणत्या दिशेने फलंदाजाला खेळण्यास भाग पाडावं. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 18 धावा. दडपण आहे आणि दडपणात काही खेळाडू बहरतात तर काही खेळाडू आपल्याला कमी झालेले दिसतात. परंतु विराज मडवी दडपणात सुद्धा बहरत चाललेला हा खेळाडू. आणखीन एक चांगला फटका स्लॉट स्वीपने केलेला आहे. लॉफ्ट मिड विकेटच्या दिशेने जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. अप्रतिम फलंदाजी. विराज मडवीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात विराज मडवीसाठी. कोणत्याच फलंदाजाची साथ लाभली नाही. वन मॅन शो संपूर्ण या सामन्यामध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विराज मडवी 12 चेंडू आणि 34 धावसंख्येवर खेळ करत आहेत. त्यामुळे वन साइड हिरो या सामन्याचा आतापर्यंत राहिलेला आहे. परंतु हिरो राहण्यामागे आणि या सामन्याला विजयी करण्यामागे एक छोटस अंतर आहे. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येचं. ते ओलांडलं जाईल का की दिविशा ऐरोली हे अंतर मात्र आपल्या बाजूने अजून मोठं करून टाकतील उत्कर्ष दिवा संघाकडून. पाहूयात. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना चाललेला आहे. सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची एक चांगली हजेरी या मैदानावर लाभत आहे या स्पर्धेसाठी आणि अशीच हजेरी आवश्यक असतेच सर्व स्पर्धांना. कारण युट्यूबवर जरी थेट प्रक्षेपण असलं प्रेक्षकांसाठी तरी सुद्धा जो मैदानावरचा फील असतो, जो मैदानावरचा अनुभव असतो या खेळाडूंचा खेळ बघण्याचा तो काही वेगळाच असतो. त्यामुळे त्या खेळाच्या दिशेने अनुभव करण्याच्या दिशेने आलेली ही गर्दी. 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. राकेश राव इथे मात्र प्रयत्न जरूर चांगला केला होता. ताकद थोडीशी अपुरी पडली. एकाच मीटर जर बाहेर गेला असता चेंडू तर नक्कीच 6 धावसंख्या जरूर मिळाल्या असत्या. त्याच दरम्यान एक चांगला विकेट, एक चांगला चेंडू आपल्या नावावर. आवश्यकता असेल 5 चेंडूंमागे 12 धावसंख्येची. तसेच यानंतर जो सामना होणार असेल या सामन्यामधून विजयी होणारा संघ विरुद्ध धारावी 11 संघ. तरी मी विनंती करेन की धारावी संघाचे कर्णधार सचिन नाईक आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. लगेचच हा सामना संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल. आपण कोणताही वेळ इथे वाया घालवणार नाही आहोत याची आपण काळजी घ्यावी. वळूयात सामन्याकडे. 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. उत्कर्ष दिवा की दिविशा 11 ऐरोली. अगदी जवळची गावं आणि या जवळच्या गावांमध्ये चाललेली या सामन्याची ही चढाओढ. 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. आणि आता नवीन फलंदाज यश पाटील. 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. पहिलाच चेंडू पॅव्हेलियन मधून सेट होऊन कसा फलंदाज येतो, आपल्या बॅटिंगचं कसं प्रदर्शन दाखवतो, चेंडू सीमारेषा पार कसा पाठवतो हे पहा. यश पाटील याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. काय अप्रतिम फटका होता. लवकरात लवकर कोणतेही स्वतःवर दडपण न आणता हा सामना संपवण्याचा प्रयत्न यश पाटीलचा. पहिल्या चेंडूवर दणदणीत कणकणीत चमचमीत षटकार. आणि आता 4 चेंडू 6. या चेंडूवर सुद्धा लॉफ्ट केलेला आहे परंतु संपर्क फसलेला आहे. उंची जास्त आणि लांबी कमी. अजिंक्य लाडू कोणतीही चूक करणार नाहीत. आणखीन एक निराशा पदरी पडेल उत्कर्ष दिवा संघाच्या. आणखीन एक सफलता प्राप्त होईल दिविशा 11 संघाला. त्यामुळे आता मात्र तराजूच्या पालड्यावर जर आपण हा सामना ठेवला तर दिविशा 11 ऐरोली आणि उत्कर्ष दिवा दोन्ही संघ समतोल दिसतील आपल्याला. काय सामना चाललेला आहे. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. बघा ज्या खेळाडूला आता मोठा खेळ करावा लागेल. 3 चेंडू मागे 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. आगरी कोळी प्रीमियर लीग जी घणसोलीच्या मैदानावर राहिली होती त्या प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने घणसोलीच्या संघामध्ये खेळत असताना एक अप्रतिम दर्जाचं प्रदर्शन, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवलं होतं. तोच खेळाडू वैभव मडवी यावेळेस येईल फलंदाजी मार्कवर.
जिथे यायचे, दुसरं षटक हाताळायचे आणि त्यानंतर फलंदाजीला लोअर मिडल ऑर्डर मध्ये येत असताना चांगली मोठी फटकेबाजी, एखादा पिंच हिटर, एखादा फिनिशर म्हणून ज्यांची भूमिका आपण अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती, तोच खेळाडू यावेळेस पुन्हा एकदा येईल स्ट्रायकिंग एंडवर. आवश्यकता असेल, समीकरण असेल 3 चेंडू आणि 6 धावसंख्येचं, परंतु दिविशा 11 ऐरोली हार मानायला काही तयार नाही. जिथे सुरुवात झाली होती 6 चेंडू आणि 12 धावसंख्येच्या आवश्यकतेने, त्यानंतर 2 विकेट सुद्धा आपल्या संघासाठी प्राप्त केले. 3 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. वैभव मडवी हवेमध्ये उंच गेलेला आहे, उंच आणि जाईल लांबच लांब. दिवा संघाच्या बाजूने सामना गेलेला आहे. दिवा गावात आता जल्लोष होईल, कारण या सामन्यामध्ये एक आकर्षक पद्धतीने विजय प्राप्त करून पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यामध्ये यशस्वी होतात उत्कर्ष दिवा संघ. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तर लगेचच आपण पुढील सामन्याची नाणेफेक करून घेऊयात. धारावी संघ तसेच उत्कर्ष दिवा संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे. सचिन नाईक तसेच मी विनंती करेन की दिवा गावचे सुप्रसिद्ध असे उद्योगपती किरणजी मडवी साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक पूर्ण करून घ्यावी. चला तर परिवर्तन होईल समालोचन कक्षामध्ये. मायक्रोफोनवर येथील संतोष गरज सर, ओव्हर टू यू सर. पुढील होणारा सामना उत्कर्ष दिवा विपक्ष गावदेवी धारावी या टीम मध्ये सूचित करण्यात आले आहे, ज्याकडून की ही मॅच 3 षटकांची होईल. धारावी टीमने टॉस जिंकलेला आहे, आपल्या निर्णयासहित मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. धारावी टीमने घेतली फिल्डिंग, गोलंदाजी करण्याचा निर्णय. एक उत्कृष्ट मॅच आपण पाहिली आहे, ती मात्र दिविशा 11 ऐरोली विपक्ष. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं उत्कर्ष दिवा या टीम मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल सांगू शकत नव्हतो, मात्र उत्कर्ष दिवा टीमने ती मॅच जिंकली. 3 ओव्हरची मॅच असेल धारावी विपक्ष उत्कर्ष दिवा या टीम मध्ये. काल रात्री